कोल्हापूरमध्ये मद्यधुंद तरुणांकडून हॉस्पिटलवर दगडफेक करण्यात आली आहे। मद्यधुंद अवस्थेतील 5 ते 6 तरुणांच्या टोळक्यानं कोल्हापूरच्या रामानंद नगर येथील हॉस्पिटलवर आणि डॉक्टरच्या घरावर दगडफेक करत दहशत माजवली। या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात संशयित ऋषभ साळुंखेसह अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। काल रात्री 12च्या सुमारास देशपांडे डॉक्टर हॉस्पिटल बंद करून जरगनगर येथील घरी जात होते। त्याचवेळी हॉस्पिटलच्या दारात काही मद्यधुंद अवस्थेतील तरुण आले आणि दादावर उपचार करा असं म्हणू लागले। पण डॉक्टरांनी पेशंट कुठे आहे या संदर्भात विचारणा केली, मात्र ते तरुण काहीच सांगण्यास तयार नव्हते। त्यामुळे संबंधित डॉक्टर घराच्या दिशेने जाऊ लागले। त्याचवेळी डॉक्टरांचा पाठलाग करत गाडी आणि डॉक्टरांच्या घरावर देखील या टोळक्यानं दगडफेक केलेली आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं तोडफोड करणाऱ्या लोकांची माहिती पोट करून घेऊन डॉक्टरांना फक्त एकच नाव माहित होतं की ऋषभ साळुंखे, तर काय डिटेल माहित नव्हतं। तर आम्ही ऋषभ साळुंखे, सौरभ अशोक कांबळे असे 2 आरोपी आणि इतर काही आरोपी ताब्यात घेतोय। त्या अनुषंगाने ह्या आरोपींचे पूर्वीचे रेकॉर्ड इतिहास तपासून त्यांना आता ताब्यात घेऊन अटक करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करून जेणेकरून जनमानसामध्ये अशा लोकांनी परत असे प्रकार करता कामा नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।